हा तर अभ्यास केला पाहिजे ना विषय मी विचार करताना कसे विषय दिले सर सब्जेक्ट त्यांना असे दिले की एक सब्जेक्ट इतका कॉमन पाहिजे की त्याने एंट्री झाली पाहिजे, दुसरा इतका अभ्यास पाहिजे की त्याने अभ्यास केला पाहिजे, तिसरा अवघड पाहिजे त्याच्यात केलं तर कमी राहिलं पाहिजे. त्यामुळे एंट्री एनालिटिक सब्जेक्ट पाहिजे. पोस्टर सर पुढं
शेवट कोण होतो? तर सर्वात आधी माझ्या आद्यदेवत गजाननांना नमन. त्यानंतर आपले वैद्यशास्त्रातले थोर दैवत धन्वंतरी यांना माझं नमन. चराचरात वास करणारी देवी सरस्वती, ज्यांनी आपल्याला ज्ञानाचं प्रसारण करत असतात, वेळोवेळी आपल्या मनाची शांती व आपले मानसिक स्थैर्य राबवत असतात, त्यांना पण माझा प्रणाम. तसेच इथे सगळे माझे शिक्षक प्राचार्य यांना आचार्य नमो नमो. तर आज मी प्रस्तुत करते विषय आचार चरकत्सु चिकित्सके. तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की महर्षी चरक हे होते कोण. कारण त्यांनीच ही चरक संहिता आपल्याला प्रस्तुत केलेली आहे. तर वेळ न वाया घालवता आपण विषयाला हात करा. चरकत्सु चिकित्सके म्हणजे चरकांनी लिहिलेल्या या प्रस्तुत ग्रंथात आपल्याला चिकित्सेसाठी हवी असलेली सगळी मूलभूत साधने, सगळ्या मूलभूत चिकित्सा या अगदी साध्या सोप्या भाषेत, साध्या सोप्या स्वरूपात आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि हा महान ग्रंथ आपल्याला आपल्या विषयात, आपल्या दैनंदिन आयुष्यात वापरता येतो. यासाठी माझा महर्षी चरकांना सुद्धा आभार आणि नमन. तर हा ग्रंथ नेमका आहे काय? चरक संहिता आपण नाव सगळ्यांनीच ऐकलेलं आहे, लायब्ररीमध्ये जाऊन बघितलेलं पण आहे. पण चरक संहिता म्हणजे नेमकं आहे काय याची जाण आपल्याला तेव्हा होते जेव्हा आपण प्रामाणिकपणे त्याला आपला धर्म मानून त्याला आपल्या मनापासून त्याचं वाचन करतो, त्याचं आचरण करतो आणि त्याला आपल्या दैनंदिन जीवनात त्याला इन्व्हॉल्व करण्याचं किंवा त्याच्या नियमावली, त्याचे पथ्य पालन करण्याचा प्रयत्न करतो. चरक हा ग्रंथ अगदी डिरेक्टली आपल्यापर्यंत पोहोचला नव्हता. याचे उद्देशक होते अग्निपुत्र पुनर्वसू अग्निवेश यांनी आपल्या शिष्यांना या ग्रंथाच्या उपलब्धीबद्दल, त्यातल्या तंत्रांबद्दल शिक्षा दिली होती आणि ते ज्ञान प्राप्त झाले होते. आपल्या गुरुकुल मेथड, आपल्याकडे आपल्या परंपरेत संस्कृत आणि आपल्या संस्कृत परंपरेतली जी रूढी आहे की आपण गुरुला सर्वोच्च मानतो आणि गुरुकडून ग्रहण केलेले ज्ञान आपण पिढ्यानुपिढ्या जे चालवतो, त्यातून प्राप्त झालेले ज्ञान महर्षी चरक यांनी हे एका संक्षिप्त रूपात होते. अग्निवेश तंत्रामध्ये जे सूत्र होते त्यांना अगदी व्यापक रूपात आपल्याला समजावे, समसामान्य जनतेला समजावे, त्यांनी त्याचा वापर करू शकावा म्हणून त्याची व्याख्या लिहिली आणि त्यांना संक्षिप्त रूपात न ठेवता सगळ्यांना समजावे म्हणून स्पष्टीकरण सुद्धा लिहिले आहे त्याचे. असा हा ग्रंथ आहे. यात वाचताना याचे वाचन अगदी मनापासून करताना तुम्हाला खूप काही इथे शिकण्यासारखं मिळेल. त्यात अष्टांग हृदय, तुमची काया चिकित्सा, बालरोग चिकित्सा, शल्य या सगळ्यांचं मेन्शन तुम्हाला यात मिळणार. आयुर्वेद हे आहे काय? आयुर्वेद आयु आणि त्याचं वेद. आयु म्हणजे आपलं आयुष्य. आयुर्वेदाचा फोकस नेहमीपासून या गोष्टीवरच राहिलेला आहे की माणसाचं आयुष्यमान कसं वाढवायचं आहे, त्याचं आयुष्य बेटर कसं करायचं आहे आणि त्याच्या आयुष्यातील कोणत्याही व्याधी असू दे की कोणतेही त्याचे दुःख असू दे, त्याचा क्षय कसं करायचा आहे आणि आपल्या आयुष्याची वृद्धी कशी करायची. तर या क्षय आणि वृद्धी याच्या सममिलापाला, त्याचा बॅलन्स मेंटेन करायला, त्याचा समतोल साधायला आपल्याला चरक संहिता हा मदत करतो. आणि ह्यासाठी चरक संहितेत त्यांनी सर्व प्रकारचे आयुर्वेदाचे मूलतंत्र टाकलेले आहेत, ज्यात आपल्याला आपल्या आयुष्याचे सर्व दृष्टिकोन दिसतात की आपण ॲज अ वैद्य, एका वैद्याने कसं असावे त्यासाठी तिथे नियमावली आहे. एका परिचारकाने कसं असावे त्यासाठी पण तिथे नियमावली आहे. एका रुग्णाने कसं असावे त्यासाठी पण तिथे नियमावली आहे. एकंदरीत म्हणावे तर चरक संहिता ही आपल्यासाठी एक संविधान आहे. हा वैद्यांचा संविधान आहे, ज्याला ते समजून स्टडी करून एक उत्तम वैद्य बनण्यात मदत होईल.
एवढंच बोलून मी आपले शब्द समाप्त करते. टाळ्यांच्या गजरामध्ये आपल्या शाही ट्रॉफी वेलकम करायचं आहे. आता जरा कॉम्पिटिशन सुरू असल्याचं फील येतो. तर चला मग, धन्यवाद प्रमिला. आपण चरक चिकित्सा एवढा मोठा टॉपिक दिला. चरक चिकित्सा म्हणजे काय, तर सागराचा एक ज्ञानाचा एक अथांग सागर, आणि त्या अथांग सागराचे मी 5 मिनिटात कसे प्रेझेंटेशन करू मलाच कळत नाही. तर मी काय सांगणार आहे, त्या चरकाच्या चिकित्सेचं अथांग सागराचं ओंजळवर पाणी मी जे या दिवसात बघितलेलं आहे त्याची चव मी तुम्हाला सांगणार आहे. दुसरं सांगून तरी काय सांगणार. कसं आहे ना, या सागराची चव थोडी वेगळी. कारण कसं आहे, तुम्हाला चव जी माहित आहे ती वाहत्या नद्यांची त्रैलोक्यापासून सुरू होतात आणि गतिमान राहतात विकासाकडे. नाही, विकासाकडे जातात ना त्या नद्या तुम्हाला माहिती आहेत. मॉडर्न सायन्स तुमच्या भाषेत, पण काय आहे ना, त्या नद्या वाहून किती पण विकास करो शेवटी त्या मिळतात त्या अथांग सागरातच. आता चरक चिकित्सा लाईक मी सांगितलं अथांग सागर. या अथांग सागरात खूप सारे रत्न आहेत. त्या रत्नाची आपल्याला काहीच माहिती नाहीये. थोडी बहुत माहिती आहे. ते म्हणजे काय, तर प्रथापालन, संचय प्रकोप प्रसर इत्यादी. त्याचे सगळे नॉलेज तुम्हाला माहितीच असणार आहे. आणि माझे सगळे जे फेलोमेट्स आहेत ते पण तुम्हाला सांगणार आहेत. मी थोडं वेगळं सांगते. नाही, चरकांची माहिती आपल्याला असावी तरी का. नाही, ते कोण होते, 5वीला माहित होतं का आपल्याला. कसे माहित असणार. अलेक्झांडर फ्लेमिंग माहित होते, हो का नाही. अलेक्झांडर फ्लेमिंग माहित आहे तुम्हाला, आणखी हिपोक्रेटिस माहित आहे. आणखी ते मॉडर्न सायन्सचे मी विचारलं कोणते नाव माहिती, तिथे 10 जण मला 10 वेगवेगळे नाव सांगतील. पण सुश्रुत, चरक, शारंगन इथे त्याबद्दल कोणाला माहित होते का. नाही, चरक, सुश्रुत मनालाच किती अवघड वाटते. त्यांच्याबद्दल काय माहिती घेणार. लिपोग्रायनोलुमा, हिप्पोकॅम्पस, इफ्युर्बा हे नावं म्हणायला सोपे वाटतात. पण चरकांची नावं म्हणायला आपल्याला अवघड वाटतात. चरकांची माहितीच नाही ना. चरकांचे महत्त्वच आपल्याला माहिती नाहीये, म्हणून त्यांच्याबद्दल माहित करून घेण्याची इच्छाच नाहीये. नाही, एवढ्या महान व्यक्तिमत्वाचं आपल्याला माहित कसं नाही. ठीक आहे, चरक चिकित्सा हे झाले पुराणे टॉपिक्स. आताबद्दल तरी आपल्याला काही माहिती आहे का. नाही, इथे तातडीबद्दल किती जणांना माहिती आहे. सगळ्यांनाच माहिती असेल. एमबीबीएस डॉक्टर ना, वैद्यकीय मॉडर्न सायन्स ते ट्रीट करतात. तातडीला सगळ्यांना माहिती आहे. PM हेगडे ते माहिती का कोणाला. माहिती का कोणालाच नाही. फक्त एक मॅमला, डॉक्टर मॅम, त्यांना माहित असणार कारण त्यांना इंटरेस्ट आहे ना. PM हेगडे हे माझ्या भाषेत म्हटलं तर एक संकी माणूस. नाही, संकी का, कारण इथे तो माणूस ग्रॅज्युएशन करतो, एवढं मोठं ज्ञान घेतो, प्रतिष्ठित हार्वर्ड तिथे जाऊन कार्डिओलॉजीचा कोर्स करतो आणि इथे येऊन
राजाला झाला होता त्वचा रोग, त्यामुळे त्याच्या संपूर्ण शरीरावर वैभवने झाले होते. हाच राजा एक दिवशी शिकारीवर जातो. शिकारीवर गेल्यावर राजाला जवळच वाहणारा एक झरा दिसतो. तो त्या झराकडे जातो आणि पाणी पितो. पाणी पिऊन झाल्यावर तो त्या झऱ्यातील पाणी शरीरावरही घेतो. पाहतो तर काय, त्या पाण्याने त्याच्या शरीरावरील वैभवने दूर झाले. हे असे का झाले तर तो त्या पाण्याला त्या काळामध्ये दिव्यजल संबोधून तेथे एका मंदिराची स्थापना केली. ते मंदिर म्हणजे आजचे तेलंगणा राज्यातील संगमेश्वराचे मंदिर, ज्याला आपण दक्षिण काशी असेही ओळखतो. आता तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल की या कथेचा आणि माझ्या विषयाचा काय बरे संबंध. तर ही कथा झाली धार्मिक कथा, पण असेच काही घडले होते बेल्जियम शहरामध्ये, जेथे की अशाच प्रकारे पाण्याची थेरपी केली जायची. ती म्हणजे दुसरी तिसरी काही नसून स्पा थेरपी. स्पा थेरपी म्हणजे सायनस पर एक्वियम, म्हणजे हेल्थ थ्रू वॉटर, ज्याचा की आपण आज जास्त प्रमाणात वापर करतो. तर साई करंडक व्यासपीठ व श्रोते, मी श्वेता शशिकांत पाटील. माझा विषय शास्त्रोक्त पंचकर्म व स्पा थेरपी यामध्ये साम्य की विद्युत. माझ्या विषयाची सुरुवातच होते शास्त्रोक्त पंचकर्म या शब्दाने. तर शास्त्रोक्त पंचकर्म म्हणजे तेवढेच का जेवढे चरकांनी सांगितले, सुश्रुतांनी सांगितले. चरकांनी त्यामध्ये वमन, विरेचन, निरूह, अनुवासन आणि नस्य याचे वर्णन केले. सुश्रुतांनी त्यामध्ये रक्तमोक्षाचाही समावेश केला. पण या पलीकडे जाऊन दल्लनाने त्यामध्ये 3 प्रकारचे वर्गीकरण केले आहे. ते म्हणजे पहिले जे आपल्या सर्वांना ज्ञातच आहे, वमनादी पंचकर्म. दुसरे म्हणजे त्यामध्ये येते संशोधन, संशमन, गुगुळ प्रयोग, शिलाजित प्रयोग आणि अभ्यंग. तिसरे वर्गीकरण म्हणजे त्यामध्ये पूर्वकर्म, रसगत, रक्तगत, मांसगत आणि वेदोगत व्याधीवरील चिकित्सा. हे आहे आपले मेन पंचकर्म, पण आपण त्याकडे जास्त लक्ष देत नाही. स्पा थेरपी. स्पा थेरपी बद्दल इथे बसलेल्या प्रत्येकाच्याच मनात वेगवेगळ्या संकल्पना आहेत. त्यामध्ये आता मी जसे तुम्हाला सांगितले, स्पा थेरपी म्हणजे वॉटरची ट्रीटमेंट. ते तसे नसून ते अगोदरच्या काळामध्ये ते बाह्य आणि अभ्यंतरसाठी वापरले जायचे. पण जसे जसे आधुनिकरण होत गेले तसे तसे त्यामध्ये सुगंधित तैलाचा आणि मसाजाचाही वापर केला जाऊ लागला. त्यामुळे स्पा थेरपी ही बाह्य सौंदर्यासाठी जास्त प्रमाणात प्रचलित झाली. पण आता आपल्याला हे मसाज आणि ऑइल शब्द ऐकून असे वाटू शकते कदाचित की हे आपले तर पंचकर्माचे पूर्वकर्मच आहे. तर ते तसे नसून आपल्याला यामध्ये डिफरन्शिएट काय होते तर पंचकर्मापूर्वी योजल्या जाणाऱ्या पूर्वकर्माचे कार्य काय असते, शाखेतील दोष कोष्टा काढणे, असा कुठलाच उद्देश स्पा थेरपीमध्ये साध्य होत नाही. आणि पुढे पाहायचे झाले तर स्पा थेरपी काय आहे. स्पा थेरपी एक गोंडस बाळ आहे. गोंडस बाळ ज्याने जगाला स्वतःकडे आकर्षित करून घेतले आहे आणि स्वतःकडे आकर्षित एवढ्या प्रमाणात करून घेतले की आज आपण मार्केटमध्ये गेलो तर आपल्याला पंचकर्माच्या बोर्डपेक्षा स्पा थेरपीचे बोर्ड जास्त पाहायला भेटतात. हे असे का झाले असेल बरे, असा प्रश्न प्रत्येकाला पडतो. तर फॉरेन रिटर्नचा शिक्का आहे ना स्पा थेरपीकडे, त्यामुळेच जास्त लोक त्याच्याकडे आकर्षित होतात. आता पुढे स्पा थेरपी व पंचकर्म यामध्ये विभिन्नता सांगायची झाली तर पहिले म्हणजे पंचकर्म हे आपण व्यक्तिपरत्वे म्हणजे प्रकृतीपरत्वे व दोषापरत्वे बदलतो. प्रत्येक प्रकृतीसाठी आणि दोषासाठी वेगवेगळी चिकित्सा असते. जसे की वातासाठी आपण बस्ती देतो, पित्तासाठी विरेचन व कफासाठी आपण वमन देतो. तसे काहीच वैशिष्ट्य आपल्याला स्पा थेरपीमध्ये आढळत नाही. त्याचे म्हणजे पंचकर्माचे वर्णन करताना चरकांनी सांगितले आहे. जसे की पंचकर्माचे वर्णन करताना चरकांनी सांगितले आहे पंचकर्म हे बाह्य आणि अभ्यंतर दोन्ही चिकित्सेसाठी वापरले जाते आणि स्पा थेरपीचा उद्देश हा फक्त बाह्य चिकित्साच आहे. पण मला म्हणायचे आहे की बाह्य चिकित्सा ही तर बाह्य चिकित्सा झाली ना, अभ्यंतर चिकित्सा पण महत्त्वाचीच आहे ना. दोषा कदाचित कुप्यक्ती, जिता नकल पाचणे, जिता संशोधन आले न देशा पुनरुद्भव. याचा अर्थ असा की पंचकर्म ही अपुनर्भव चिकित्सा आहे आणि अपुनर्भव चिकित्सेसारखी श्रेष्ठ चिकित्सा दुसरी कुठलीच असू शकत नाही हे मला वाटते. आता मी तुम्हाला एवढ्या गोष्टी सांगितल्या, त्यावरून आता मला तुम्ही सांगा की शास्त्रोक्त पंचकर्म चिकित्सा व स्पा थेरपी साम्य की भेद. आता एवढे सांगूनही असे होते की आता सांगितलं मी आणि तुम्ही ऐकलं, पण तुम्ही करणार ते जे तुम्हाला वाटते. त्यामुळे इसीलिए कहते हैं जनाब कि पहले इस्तेमाल करो फिर विश्वास करो, पहले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की स्पा थेरपीकडे एवढे जास्त कल करण्यापेक्षा आपण आपल्या आयुर्वेदाच्या पंचकर्माला वापरून बघितले पाहिजे आणि मगच ठरवले पाहिजे की कोणते श्रेष्ठ आहे. फक्त फॉरेन रिटर्न आहे म्हणून त्याच्यावर जास्त विश्वास नाही केला पाहिजे. आता मला जाता जाता एवढे सांगायचे आहे की
आयुर्वेदाचे विद्यार्थी म्हणून आपण आपल्या आयुर्वेद विज्ञानाची संजीवनी जपली पाहिजे. धन्यवाद. चिकित्सेचे ज्ञान दिले, आचाराचे, विचाराचे, व्यवहाराचे, विज्ञानाचे. सारे विश्व हे अंधाराच्या अंधकारात होते तेव्हा आयुर्वेदातील चिकित्सा ही उंच शिखरावर जाऊन सूर्यकिरणांनी प्रफुल्लित झाली होती. नमस्कार, मी प्रियांका काटे. विषय मांडते चरकस्तु चिकित्सते. चरकाचार्य हे चरक संहिताचे प्रमुख लेखक होते. चरकाचार्य हे एक यायावर होते. विविध देशांचा, कालांचा, व्यक्तींचा त्यांना सखोल अभ्यास होता. म्हणून जेव्हा त्यांनी अग्निवेश तंत्रावर प्रतिसंस्करण केले तेव्हा तो ग्रंथ चरक संहिता या नावाने प्रसिद्धीस आला. सुश्रुताचार्यांनी, वाग्भटाचार्यांनी चिकित्सास्थान तर लिहिले, परंतु चरकांचे चिकित्सास्थान का बरे श्रेष्ठ असावे? स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणं, आतुरस्य विकारप्रशमनं या उक्तीला तंतोतंत शोभणारे असे चरकांच्या चिकित्सास्थानाची मांडणी आहे. त्यांनी प्रथम स्वास्थ्याचे रक्षण करण्यासाठी रसायन आणि वाजीकरण अशा अध्यायांचा त्यांनी उल्लेख केला. तदनंतर व्याधीच्या प्रशमनासाठी त्यांनी पुढे चिकित्सेचा वर्णन केला. त्यामध्ये देखील दोष आणि धातू यांच्या दृष्टीप्रमाणे त्यांनी चिकित्सेचा क्रम लावला. तर प्रथम रसदृष्टीमुळे होणारा ज्वर, रक्तदृष्टीमुळे होणारा रक्तपित्त, मांसदृष्टीमुळे होणारा गुल्म आणि त्रिदोषासह मेददृष्टीमुळे होणारा जो कोष्ठाश्रित क्लेदामुळे होणारा प्रमेह हा येतो. आणि पुढे हाच क्लेद शाखेमध्ये जेव्हा जातो तेव्हा तो कुष्ठ उत्पन्न करतो. आणि त्रिदोषासह या सर्व धातूंच्या दृष्टीमुळे होणारा राजयक्ष्मा आणि ही शारीरिक संप्राप्ती जेव्हा मानसिक संप्राप्तीमध्ये तणाव होते तेव्हा आपण त्याला उन्माद आणि अपस्मार असे संबोधतो. असा जो क्रम आहे तो इतर कोणत्याही संहितामध्ये आपल्याला मिळत नाही. पुढे चरकाचार्यांचे श्रेष्ठत्व असे की त्यांनी हा कार्यचिकित्सा प्रमुख ग्रंथ असला तरीही पर अधिकारे न विस्तारे उक्ती याप्रमाणे त्यांनी आयुर्वेदाच्या अष्टांगाचे अल्परूपात त्यांनी वर्णन केले. त्यानंतर त्यांनी पुढे त्यांचे चरकांचे महत्त्वाचे एक वैशिष्ट्य असे की त्यांनी सामान्य चिकित्सा सिद्धांत वर्णन केला. सामान्य चिकित्सा सिद्धांत हा का बरे महत्त्वाचा आहे तर त्या प्रथम संप्राप्तीचा भंग करतो आणि नंतर पुढील लक्षणांसाठी त्यांनी विशेष चिकित्सेचे वर्णन केले. तदनंतर ग्रहणी चिकित्सा अध्याय हा चिकित्सास्थानाचा हृदय आहे. का बरे असा आहे तर तो अग्निमांद्याची चिकित्सा वर्णन करतो. जी चिकित्सा आपल्याला सर्व व्याधींमध्ये उपयुक्त ठरते अशी ही चिकित्सा त्याने ग्रहणीमध्ये सांगितली. यामुळे सर्व रोगापी मंदवनं या उक्तीला त्यांनी सार्थ ठरून ग्रहणी अध्यायामध्ये चिकित्सेचे वर्णन केले. वृक्षतेमुळे होणाऱ्या अग्निमंदामध्ये सिद्धमृत आणि अतिस्नेहपानामुळे होणाऱ्या अग्निमंदामध्ये त्यांनी चूर्ण असं वरिष्ठ यांचा समावेश करून वेगवेगळ्या अग्निमंदाच्या कारणानुरूप त्यांनी चिकित्सा वर्णन केले. अतिसार, छर्दी, रक्तपित्त यामध्ये ते असे म्हणतात की स्तंभन करू नये, कारण स्तंभन केल्यामुळे तिथे उपद्रव निर्माण होतात. उलट ते असे म्हणतात की कष्टप्रद निस्सरण असेल तर अनुलोमन करा. यावरच पुढे ते असे म्हणतात की अभ्यंतर चिकित्सा ही फक्त त्यांनी वर्णन न करता बाह्य चिकित्साला देखील महत्त्व दिले हे पुष्ट अध्यायामध्ये आपल्याला दिसू शकते. विषमज्वराचे चिकित्सा सूत्र इतके उत्कृष्ट त्यांनी सांगितले की त्याचा मुक्तीचा वापर करून धातू वाचनार्थ आपण त्याच्या चिकित्सेमध्ये उपयोग करून विविध व्याधींना
नाहीये की चिकित्सा स्थान हे फक्त चरक संहितेतच दिले आहे. अष्टांग संग्रह त्यामध्ये पण चिकित्सा स्थान आहे, सुश्रुत संहिता त्यामध्ये पण चिकित्सा स्थान आहे. पण चरक संहितेमधीलच चिकित्सा स्थानाला विशेष महत्त्व का दिले आहे? तर सर्वप्रथम रसायन आणि बाजीकरण या चिकित्सेची योजना या चिकित्सेचे वर्णन चिकित्सा स्थानाच्या सुरुवातीला केले आहे. आणि त्यानुसार आपल्या आयुर्वेदाचे प्रयोजन ते काय? तर स्वास्थ्य रक्षण आतुरस्य विकार प्रशमन. सर्वप्रथम रसायन आणि बाजीकरण चिकित्साचे उल्लेख करून त्यांनी आयुर्वेदाचे प्रथम प्रयोजन म्हणजे स्वास्थ्य रक्षण, स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचे रक्षण करणे हे जे आयुर्वेदाचे प्रयोजन आहे याची पूर्ती केलेली आहे. रसायन आणि बाजीकरण चिकित्सा म्हणजे काय? तर लागू पायूही शस्ताना रसायनिकांना रसायन म्हणजे काय? तर प्रशस्त रसायने धातूंची निर्मिती करून आयुष्याचे वर्धन करणे म्हणजे रसायन चिकित्सा. आणि पौरुष आणि पराक्रम यांची स्थापना करणे म्हणजे बाजीकरण चिकित्सा. आणि चिकित्सा स्थानाची सुरुवात ही या 2 अध्यायाने करून सर्वप्रथम स्वस्थ वृत्ताचा विचार केला आहे. त्यामुळे चरक संहितेतील चिकित्सा स्थान ही श्रेष्ठ मानले आहे. त्यानंतर दुसरे काय? तर आयुर्वेदाचे दुसरे प्रयोजन काय आहे? तर आतुरस्य विकार प्रशमन म्हणजे काय? तर आतुर व्यक्ती किंवा रोगी व्यक्तीच्या रोगांचे प्रशमन करणे. त्यासाठी चिकित्सा स्थानामध्ये काय सांगितले आहे? त्यासाठी विविध व्याधींचे वर्णन चिकित्सा स्थानामध्ये केले आहे. त्यामध्ये ज्यावेळेस चिकित्सेचे वर्णन केले आहे त्यावेळेस चिकित्सा स्थानामध्ये एक विशिष्ट क्रम म्हणजे स्टेप वाईज ट्रीटमेंट, प्रमुख चिकित्सा म्हणजे कसं की चिकित्सा आधी सामान्य चिकित्सा, त्यानंतर विशेष चिकित्सा, विशेष चिकित्सेमध्ये सुद्धा बाह्य चिकित्सा, त्यानंतर आभ्यंतर चिकित्सा, आभ्यंतर चिकित्सेमध्ये शमन चिकित्सा, त्यानंतर शोधन चिकित्सा. अशा प्रकारे प्रत्येक व्याधी हा त्याच्या विशिष्ट क्रमाने त्याची चिकित्सा वर्णन केली आहे. हे सुद्धा चरक संहितेतील चिकित्सा स्थानाचे वैशिष्ट्य आहे. त्यानंतर तिसरे वैशिष्ट्य काय? तर चरक संहितेमधील चिकित्सा स्थानामध्ये पथ्य पालनाला विशेष महत्त्व दिले आहे. आता पथ्य म्हणजे काय? तर देश, काळ, प्रमाण, साम्य, असाम्य या सर्वांचा विचार करून योग्य ती योजना करणे म्हणजे पथ्य. आणि या विरुद्ध जे आहे ते अपथ्य. चिकित्सा स्थानामध्ये पथ्य आणि अपथ्याला एवढे महत्त्व का दिले आहे? तर मी तुम्हाला एका उदाहरणावरून सांगते. समजा एक चूल आहे, त्यावरती आपण पाणी ठेवलं आहे आणि ते पाणी गरम झाले आहे आणि ते पाणी आपल्याला थंड करायचे आहे आणि त्यासाठी आपण कंटिन्युअसली त्यामध्ये बर्फ टाकत आहे. तर ते पाणी थंड होईल, पण जोपर्यंत आपण बर्फ टाकणे त्यामध्ये सुरूच ठेवू. पण जर आपल्याला ते पाणी कायमच थंड करायचं असेल तर आपल्याला काय करायला लागेल? खालचा अग्नी जो आहे तो शांत करायला लागणार आहे. मग त्याचप्रमाणे व्याधीच्या बाबतीमध्ये सुद्धा जर आपल्याला एखादा व्याधी मुळापासून नष्ट करायचा असेल तर पथ्यपालन हे केलेच पाहिजे. त्यामुळे चिकित्सा स्थानामध्ये पथ्यपालनाला विशेष महत्त्व दिले आहे. त्यानंतर चिकित्सा स्थानाचे वैशिष्ट्य सांगायला गेले तर चिकित्सा स्थानामध्ये जास्तीत जास्त काष्ठ औषधीचा उपयोग केला आहे. जास्तीत जास्त वनस्पती औषधी कल्प त्यांचे विविध प्रकारचे योग हे वर्णन केले आहे. आणि यामध्ये वैशिष्ट्य काय म्हणजे की चिकित्सा स्थानामध्ये एखाद्या विशिष्ट व्याधीमध्ये एखाद्या विशिष्ट त्या व्याधीच्या अवस्थेमध्ये तो विशिष्ट कल्पच वापरला जातो. जसे की आपण पाहूया की चूर्ण, वात, आसवारिष्ट या 3 कल्पना. आपल्याला जो व्याधी झाला आहे तो शरीरातील सूक्ष्म अतिसूक्ष्म स्रोतसापर्यंत दोषांचा प्रादुर्भाव आहे. मग त्या सूक्ष्म अतिसूक्ष्म स्रोतसातून जर आपल्याला दोष खेचून काढायचे असेल तर अशी कल्पना तिथे योजायला पाहिजे की ती कल्पना त्या सूक्ष्म स्रोतसापर्यंत पोहोचली पाहिजे. मग आपण सांगितलं चूर्ण वगैरे ते तर पोहोचू शकत नाही, तर त्यामध्ये काय वापरणार? आसवारिष्ट ही पाचनासाठी जास्त वेळ लागतो, त्यामध्ये जास्त लघुता प्राप्त होते आणि त्यामध्ये एवढी शक्ती असते की ते शरीरातील सूक्ष्म अतिसूक्ष्म स्रोतसापर्यंत जाऊन त्यामध्ये दोषांना खेचून बाहेर काढू शकते. अशा प्रकारे चिकित्सेमध्ये प्रत्येक कल्पना ही प्रत्येक व्याधीच्या चिकित्सेवर विशिष्ट अशी योजली आहे. त्यानंतर चिकित्सा स्थानाची वैशिष्ट्य काय आहे? काय आहे? तर व्याधीच्या अवस्थेनुसार त्यामध्ये चिकित्सा केली आहे. जसे की ज्वरमध्ये नवज्वर आणि जीर्णज्वर 2 प्रकार सांगितले आहेत. नवज्वरामध्ये जे दोष असतात आमाशयगत असतात, मग त्याचे आपण शोधन पद्धतीने करू शकतो. तेच आपण जीर्णज्वरामध्ये करू शकतो का? नाही, कारण दोष हे धातुगत झालेले असतात, मग त्याची शमन चिकित्सा सांगितली आहे. अशा प्रकारे अवस्थानुसार चिकित्सा सांगितली आहे. म्हणून आणि त्याचप्रमाणे चरक संहितेमधील चिकित्सा स्थानाचे एक रहस्य सांगितले आहे. ते रहस्य
इति सर्व विकाराणां मुक्तमेव चिकित्सितम् स्थानमेतति तंत्रस्य रहस्यं परमोत्तमं. म्हणजे काय तर चिकित्सास्थानामध्ये नवरलेल्या अनुक्त व्याधींची सुद्धा त्यामध्ये वर्णन केले आहे आणि त्या व्याधींची सुद्धा आपण चिकित्सा करू शकतो. एवढे माझा विषय आहे व्याधी क्षमत्व स्वर्णप्राशन आणि मॉडर्न वॅक्सिनेशन. आपल्या सर्वांनाच माहिती आहे आयुर्वेदाचे प्रयोजन स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम. सर्व शास्त्र हे व्याधी झाल्यानंतर त्यावर काय चिकित्सा करायची याबद्दल सांगतात, पण आयुर्वेद हे असं एकमात्र शास्त्र आहे जे दिनचर्या ऋतुचर्या पथ्य अपथ्य तसेच सदव्यताचे पालन करून व्याधी उद्भवू नये म्हणून काळजी घेत असतं. तरी पण जर व्याधी उद्भवलाय तर त्यासाठी काय करायचं आणि जर आपल्याला व्याधी उद्भवूच नाही यासाठी मेन आहे आपलं व्याधी क्षमत्व. व्याधी क्षमत्व म्हणजे काय, थोडक्यामध्ये आपल्या शरीराचं बल किंवा ताकद इम्युनायझेशन असं म्हणता येतं. ओज, आपल्या शरीरामध्ये ओज हा महत्त्वाचा धातू आहे जो रसरक्तादी धातूचा सार भाग असतो. धातू सारम ओज अभिधीयते. सर्व धातू जर आपले उत्तम असतील तर आपले ओज पण उत्तम असते आणि तिथूनच आपली रोगप्रतिकारक क्षमतेला आपण बाधा आणू शकतो. चक्रपाणी म्हणतात व्याधी क्षमत्वम नाम व्याधी बल विरोधीत्व व्याधी उत्पाद प्रतिबंधत्व. काही लोक सारखं अपत्याचं सेवन करतात तरी पण त्यांना व्याधी उद्भवत नाही, पण काही लोक 1-2 वेळी जरी अपत्याचं सेवन केलं तरी त्यांच्यामध्ये व्याधी उद्भवतात. असं का होते, कारण की त्या व्यक्तीच्या व्याधी क्षमतेवर त्याची इम्युनायझेशन सर्व काही डिपेंड्स असतं. प्रामुख्याने व्याधी क्षमत्वाचे 2 प्रकार पाडलेले आहेत, स्वाभाविक आणि अभ्यासजन्य. स्वाभाविक व्याधी क्षमत्वामध्ये जाती स्वाभाविक मूल स्वाभाविक असे येते. जसे की आपण मनुष्य हे विसूचिका आजारांसाठी विसूचिका आजाराला आपण सहज तोंड देऊ शकतो. म्हणजे आपल्यामध्ये विसूचिकेसाठी त्याला तोंड देण्यासाठी आपल्यामध्ये ती व्याधी क्षमता निर्माण झालेली आहे. आणि अभ्यासजन्य म्हणजे लहान मुलांना ज्यांच्या आईकडून मिळते किंवा बाहेरील एन्व्हायरमेंटमध्ये जे बॅक्टेरिया इन्फेक्शियस डिसीज होतात त्यापासून त्यांच्यामध्ये ती व्याधी क्षमता निर्माण होते. तसेच चरमसूत्र 11 मध्ये सांगितले आहे की व्याधी क्षमत्वाचे 3 प्रकार पडतात, कारज, युक्तिकृष आणि सहज. यामध्ये सर्वात महत्त्वाचं मला वाटतं की मानसिक बल. जर मानसिक बल मनुष्याचं ठीक असेल तर तो कोणत्याही आजाराला सहजरित्या तोंड देऊ शकतो आणि जर मानसिक बल बिघडलं तर कितीही शारीरिक बल ठीक असलं तरी काही फरक पडत नाही. कोविड-19च्या काळामध्ये जेव्हा सर्व कार्यांपेक्षा स्वतःचा जीव वाचवणं हे सर्वश्रेष्ठ कार्य मानलं जातं तेव्हा स्वतःच्या भविष्याचा विचार आणि बालकांच्या हिताचा विचार करणं महत्त्वाचं ठरलं. मग तेव्हा सर्वसामान्य लोकांचा जास्तीत जास्त कल स्वर्णप्राशनकडे आला. मग हे स्वर्णप्राशन आधी नव्हतं का? तसं नाही. आचार्य काश्यपाने हजारो वर्षापूर्वी स्वर्णप्राशन याचं वर्णन केलं होतं. यामध्ये आचार्य काश्यप म्हणतात की पूर्वेकडे तोंड करून स्वच्छ अशा दगडावर स्वर्ण उघडलं जातं, त्यामध्ये थोडंसं पाणी मिसळून स्वच्छ दिशा छानरित्या स्वर्ण उघडल्यानंतर त्यामध्ये घृत आणि मध मिसळलं जातं आणि त्याचं चाटण बालकांना दिलं जातं. याला लेहन असे म्हणतात. पण इथं प्रश्न उद्भवतो की मध आणि घृत हे समान मात्रेत दिलं पाहिजे का? तर अजिबात नाही, कारण की ते विरुद्ध आहार समजलं जातं, म्हणून त्याची मात्रा ही असमान असली पाहिजे. मग आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये एवढे सारे मेटल्स आहेत, नॉन मेटल्स आहेत, तर मग इथं आपण गोल्डच का स्वर्णच का, त्यांना दुसरं काही भेटलं नाही का, त्यांनी स्वर्ण भस्मच का घेतलं? तर याचं पण पुढे त्यांनी असं म्हणतात की गोल्ड इज अ व्हेरी गुड अँटीबॅक्टेरियल मेटल, कारण की तो गुड अँटीबॅक्टेरियल मेटल आहे आणि जेव्हा त्याचं भस्म बनवलं जातं स्वर्ण भस्म ते एकतर बॉडीमध्ये इझिली डिझॉल्व्ह होतं आणि ते जरी डिझॉल्व्ह झालं नाही तरी ते आपल्या बॉडीमध्ये बॉडी बिल्ड करण्यासाठी हेल्पफुल करतं. आणि घृत हे ज्या सोल्युशनमध्ये मिसळतो आपण त्या सोल्युशनला इन्हान्स करतो. पुढे त्याचे फायदे सांगताना काश्यप म्हणतात स्वर्णप्राशनम ही एतमेध अगदी बलवर्धनम आयुष्यम मांगल्यम पुण्यम वर्ष वर्ण ग्रहाभर. स्वर्णप्राशनामुळे अगदी बल वाढते, तसंच आपली मेधावी म्हणजे आपली बुद्धी क्षमता ही वाढते. बालकांना जर स्वर्णप्राशन योग्य वेळेमध्ये केलं तर त्यांचं आयुष्य पुण्यकारी होतं व त्यांचं वर्ण ग्रहाभर हे पण वाढतं. मग हे स्वर्णप्राशन कधी करायचं? तेव्हा पुढे आचार्य काश्यप म्हणतात की स्वर्णप्राशन जर आपण प्रत्येक महिन्याच्या पुष्य नक्षत्रावर केलं तर ते अधिक बालकांसाठी उपयुक्त होईल आणि त्याचे बालकांना बरेचसे फायदे पण मिळतील. जर स्वर्णप्राशन आपण महिनाभर कंटिन्यू जर बालकांना दिलं तर तो बालक परम मेधावी होतो, म्हणजे त्याला कोणताही रोग होत नाही किंवा कोणताही रोग झाला
विकार. हे झालं स्वर्णप्राशनाचं. हे स्वर्णप्राशन आपली व्याधी क्षमता वाढवतं, पण जे आपल्या नवनवीन एन्व्हायरमेंटमध्ये जे प्रदूषण वाढतं, विज्ञान किंवा त्यामुळे होणारे प्रदूषण, धावपळीचं जीवन, यामुळे जे नवनवीन विकार होत आहेत त्याला आपण त्यापासून आपल्याला सावध राहण्यासाठी वॅक्सिनेशन हा मुद्दा उद्भवतो. वॅक्सिनेशन पासून अनेक संसर्गजन्य रोगातून मुलांचा बचाव केला. यामध्ये आपण BCG बॅक्टेरिया, BCG बॅसिलस, पोलिओ यासारखे वॅक्सिन देतो. आपल्या सर्वांना माहिती आहे पोलिओ असा वॅक्सिन आहे त्याने अनेक संसर्गजन्य रोग निर्माण करून बालकांचा मृत्यू झाला आहे. ही वॅक्सिन बालकांना जन्माच्या वेळेस तसेच जन्मल्यानंतर 6 महिने, 10 महिने आणि 14 महिने या कालावधीमध्ये दिली जाते. ही डायरेक्ट मज्जासंस्थेवर कार्य करून बालकांना पोलिओ व्हायरस पासून संरक्षण करते. तरी आपल्याला जर बालकांचं आयुष्य पुण्यकारी पाहिजे असेल तर वॅक्सिनेशन पेक्षाही स्वर्णप्राशन लहानपणापासून करणं महत्त्वाचं असतं. थँक्यू. येस, ओके, ठीक आहे. Your time start now. माझा सर्वांना नमस्कार, सुप्रभात, अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू. आयुर्वेदाचे होते जे पितामह, औषधांचे होते जे ज्ञाते आणि असे विख्यात आचार्य चरकांना मी सादर प्रणाम करतो. माझं नाव सफीरराजा हसनराजा इनामदार आणि माझा वक्तृत्वाचा विषय आहे चरकस्तु चिकित्सा. निदाने माधव श्रेष्ठ सूत्रस्थाने तू वापट. निदाने माधव श्रेष्ठ सूत्रस्थाने तू वापट, शरीरे सुश्रुत श्रेष्ठ चरकस्तु चिकित्सा. म्हणजे रोगाचे निदान करण्यासाठी माधव निदान हा ग्रंथ श्रेष्ठ आहे. तसेच सूत्रस्थानासाठी वाघोपटांचा अष्टांग हृदय हा ग्रंथ श्रेष्ठ आहे. आणि शरीराविषयी माहिती घेण्यासाठी सुश्रुतांची सुदृढ संहिता श्रेष्ठ आहे. आणि तसेच चिकित्सेसाठी चरक संहिता श्रेष्ठ आहे. असं वर्णन वैद्यकीय सुभाषित साहित्यामध्ये वैद्यक संहिता या अध्यायामध्ये आढळते. जर आपण संहिताचा क्रिकेटशी संबंध लावला तर ओपनर म्हणून माधव निदान आणि मिडल ऑर्डर मध्ये चरक संहिता आणि वाकड संहिता आणि फिनिशर म्हणून जर कोण असेल तर ती आहे आपली चरक संहिता. जसं भारतीय क्रिकेटमध्ये महेंद्रसिंग धोनी कोणत्याही परिस्थितीमध्ये येऊन मॅच फिरत होता, तसं चरक संहितेमध्ये वर्णन केलेल्या चिकित्सेमुळे आपण क्लिष्ट ते क्लिष्ट रोगांवर सुद्धा विजय मिळवू शकतो असं आपल्याला यामधून कळतं. तर चरकस्तु चिकित्सा ते चरकस्तु चिकित्सा का चरक संहिता श्रेष्ठ आहे याचे उत्तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. चरक संहिताला एन्सायक्लोपीडिया ऑफ द आयुर्वेदा असे म्हणतात. चरक संहितेमध्ये जवळपास 20,000 औषधांचे वर्णन केले आहे. चरक संहितेमध्ये वर्णन केलेल्या वाजीकरण आणि रसायनामुळे मृत्यू व रोगांचा भय आपल्यातून नाहीसा होतो. त्यामुळे मी म्हणतो चरकस्तु चिकित्सा. त्यानंतर मी म्हणतो जर चरक संहिता रचनाकारांचा ॲटिट्यूड कसा असेल, की चरक संहिता कशी रचना केली असेल, तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. मतकर तमन्नाए दोस्त किसी को पाने की, मतकर तमन्नाए दोस्त किसी को पाने की, बड़ी बेदर्द निगाहें इस जमाने की. मतकर तमन्नाए दोस्त किसी को पाने की, बड़ी बेदर्द निगाहें इस जमाने की. तू बना ले खुद को इस कदर कि हर कोई रखे चाहत सिर्फ तुझे को पाने की, सिर्फ तुझे को पाने सर्वांना हवे आहे. कारण त्यामध्ये प्रत्येक अवयवांवर होणारे रोग व त्याची चिकित्सा याची इन डिटेल माहिती आपल्याला चरक संहितेमध्ये आढळते. तर आज जर आधुनिक काळात जे महाभारत झालं कोरोनाचं, त्यामध्ये जर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की दुःशासन रूपी कोरोनाने व्याधिशमत्व रूपी द्रौपदीचे हरण केले. त्यामुळे अर्जुन रूपी डॉक्टरांना कृष्ण रूपी चरक संहितेने चिकित्सा रूपी उपदेश देऊन उत्तम स्वास्थ्याचे धर्म स्थापन केले असं मला वाटतं. त्यानंतर मी तुम्हाला एक चरक संहिता ही फक्त चिकित्साशास्त्र, ज्यांना चिकित्साशास्त्र मध्ये इंटरेस्ट आहे त्यासाठी चरक संहिता ही एक महासागर आहे. आणि या महासागरात जर तुम्ही उडी मारली तर उत्तम स्वास्थ्य रूपी मौल्यवान मोती
तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि शेवटी एवढंच म्हणेन मी की आयुर्वेद की दवा और मोहब्बत की हवा ये इंसान की तबीयत बदल देती है. धन्यवाद. Good afternoon, everybody, judges, my fellow competitors, and other fellow mates. Actually, my name is Achal Gupta. I'm a first year BMS student. I'm here to represent my preparation on the topic Panchakarma, spa therapy, differences and similarities. What do you think? Is it very similar to Panchakarma or it is different? I definitely not think it is similar because Panchakarma is damn big than spa therapy. For example, now this is a wall, right? Panchakarma is this whole wall and spa therapy is just a block of that. Spa therapy can be said as it is a derivative of Panchakarma. Because as we all are Ayurvedic students, we know Panchakarma. What is Panchakarma? As the name suggests, 5. Pancha means 5 and Karma means therapies. There's a broad term called as Chodan Shaman therapy. उसके अंदर ही आता है पंचकर्मा. It's a broad concept, but it comes under a more broad concept as Shodan and Shaman therapy. Panchakarma includes Vaman, religion, Anuvasan, Niruha Vasti, Astapin, Raktamokshan and Nasya. According to Charak, it is Vaman, religion, Nasya, Vasti and Astapin. But has included Raktamokshan also in this. Spa therapy it is a long form of this Sanus per acum. Sanus means water. Sanus means therapy. Per acum is water. So it means maintenance of the health of the patient by using water and mineral oils. One of the students said that in Belgium there was a lake wherein the water was diffused. In Telangana also, it is said that water treats the twacha road. Accordingly, the spa therapy is also an ancient concept, but it is now more modernized during this period. But Panchakarma being more ancient than spa therapy, definitely, because Panchakarma has references in the Samhitas, in Ashtang, in Charak, in Shushruta. I would like to say one slok. Panchakarma chikitsa syat sarva roge prashanam cha. Wherein this slok is the main thing where it bifurcates the spa therapy and the Panchakarma totally. There's no doubt in that. It states as Panchakarma is used for treatment. Is used for chikitsa and not for just external good appearance. Whereas spa is used as a luxurious treatment wherein in spa we make the patient's mind calm, we bifurcate it from the outer world. It's हमने सुना होगा काफी बार देखा भी है पिक्चरों में कि स्पा थेरेपी कहीं पे भी आया तो वो सैलून से रिलेट होता है कि we have to go in salon, get some massage oil, steam bath and etc. and then we relax for a period of time. For that tension to go, we use spa therapy. But Panchakarma is not a luxurious treatment. It is more than that. It is अगर हमें कोई डिजीज हुआ है, दोष विकृत हो गए या मल दोष धातु ये सब का प्रॉब्लम हुआ है तो will we go for a spa therapy? No, right? We'll go for Panchakarma. Our Vaidyas, doctors will also suggest for Panchakarma, Raktamokshan. If you have skin disease and all, we will definitely go for Jaloga treatment, that is leech therapy, bloodletting and all. But we will not go for spa, right? Spa is just for a beautician kind of, girls must be doing very well. Spa is for glowing skin, good looks and all. But Panchakarma is more than that. Definitely, I said for example, this Panchakarma is a wall and spa is a block of that. So I am not degrading spa therapy from the Panchakarma, but definitely, I'll be a future Vaidya, I will always promote Panchakarma. Panchakarma includes so many therapies, like actually it's a 3-step procedure, where it includes Purva Karma, Pradhan Karma and Paschat Karma. Purva Karma is, we do Snehan, Sweden so that the doshas of the body gets liquefied, gets loosened, it is all stuck in our body. So after that we do the Pradhan Karma. That is the main Panchakarma, where it includes Vaman, Virechan. According to different vyadhis, according to the different patients, we give them treatment accordingly. And then there is the Paschat Karma. Paschat Karma includes food, ahar, vihar to be taken by the patient after the karmas are done, so that the digestion, the
चल जाएगी तो हम डेफिनेटली मर जाएंगे। तो पश्चात कर्मा इज बेस्ड ऑन प्रोटेक्टिंग द अग्नि आफ्टर द कर्मा, बिकॉज कर्मा इज आर सो पावरफुल एनर्जिक टेक्निक्स टू cleanse the body from inside, not only external but internal too. So Paschat karma includes giving gruels, soup for the agni to be taken, deepan pachan औषधि यूज करा जाता है इसमें। These are the 3 parts of पंचकर्मा। और स्पा थेरेपी में as such इतना कोई ये नहीं है। It's just basically the patient comes, we consult, and then accordingly just in 1 or 2 sessions the patient is just relaxed in a steam therapy bath and all, and then it is done. But Panchakarma is more than that. So I would like to conclude my elocution speech by just saying that Panchakarma is definitely more good than spa therapy. We should always go for Panchakarma in future if you people are going for that. Thank you. आज संपला प्रभा उद्याची दिसली रे, विज्ञानाचे युग हे आले, चला स्वागत सामोरे, विज्ञानाचे युग हे आले, चला स्वागत सामोरे। अशा या विज्ञानाच्या युगामध्ये स्वास्थ्य रक्षण आतुर विकारास प्रशमंच असं म्हणणाऱ्या आयुर्वेदाची ज्योत अनेकांच्या अथक प्रयत्नांनी आजही झळकत आहे। याच आयुर्वेदाचे जनक म्हणजे आचार्य चरक। माता चरको मत पिता चरक श्रेष्ठता, स्वामी चरको मत सका तू चिकित्सका, सर्व स्वामी चरक श्रेष्ठ दयाळु, सर्व स्वामी चरक श्रेष्ठ दयाळु, नैना जाणे नैवा जाणे न जाणे। असं म्हणत मी कुमारी मैथिली भरतेश पाटील आपल्या समोर विषय मांडते, चरकस्तु चिकित्सते, चरकस्तु चिकित्सते। वैदिक काळामध्ये डोकावून पाहता आपणास कळतं की आयुर्वेदाच्या मूलभूत सिद्धांतांना असा प्रगल्भ विकास झालेला नव्हता। त्यावेळी मंत्र तंत्र जप यांच्या सहाय्याने चिकित्सा केली जायची, पण वेदन काळानंतर आयुर्वेदातील मूळ सिद्धांतांना त्यांची उन्नती स्वरूप प्राप्त झाली आणि दैवव्यापश्य चिकित्साची जागा तर्कसंगत आणि शास्त्रीय सिद्धांतावर आधारित चिकित्साने घेतली। बृहत्तरामधील एक प्रथम आणि महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे चरक संहिता। चरक च म्हणजे चारित्र्य, र म्हणजे रम्यते आणि क म्हणजे ज्ञान। अग्निवेश कृते तंत्रे चरकोत प्रतिसंस्कृते दृढ भले संपुरिते, अशा या 3 स्तरांमध्ये चरक रचना पूर्ण झाली। चरक संहिताची रचना सूत्ररूप अशा अग्निवेश तंत्रातून इसवी सन पूर्व 1000 वर्षापूर्वी झाली। इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकामध्ये चरकाने त्याच्यावर प्रतिसंस्करण केले आणि अपूर्ण अशा चरक संहितेला दृढ बलाने इसवी सन पूर्व 4थ्या शतकामध्ये पूर्ण केले। चरक संहितेची रचना मध्ये सूत्रस्थान, निदानस्थान, विमानस्थान, शारीरस्थान, इंद्रियस्थान, चिकित्सास्थान, कल्पस्थान आणि सिद्धिस्थान या 8 स्थानांनी युक्त 120 अध्यायांनी युक्त आणि तब्बल 2000 श्लोकांच्या पेक्षाही जास्त युक्त असा आपला चरक संहिता। प्रथम मध्ये सूत्रस्थान, मोठा विषय छोट्या स्वरूपात म्हणजे सूत्र होय। या स्थानामध्ये आहार विहार विज्ञान पथ्यपथ्य शारीरिक आणि मानसिक रोगांची चिकित्सा याचं वर्णन केलेलं आहे। कोणतेही रोग असू दे त्याच्यामध्ये हेतू आणि लक्षणं हे लक्षात आल्याशिवाय आपण चिकित्साच करू शकत नाही। यासाठी चरकांनी निदानस्थान हे सांगितलेलं आहे। विमानस्थान यामध्ये रस दोषांचा परस्पर संबंध, शास्त्र लक्षण, भोजन याविषयी वर्णन केलेलं आहे। मनुष्याच्या जन्मापासून ते मरेपर्यंत ज्या गोष्टीची जास्त काळजी घेतली जाते तो म्हणजे शरीर। या शरीराची उत्पत्ती कशी झाली, अवयवांची वाढ कशी होते आणि अवयवाविषयीचे ज्ञान ज्यामध्ये आहे ते शारीरस्थान। जीव जात असताना प्राण सोडत असताना जी लक्षणं म्हणजे चारिष्ट सूचक लक्षणं ज्या स्थानामध्ये आहेत तो इंद्रिय असतात। आणि सगळ्यात महत्त्वाचा या ग्रंथामध्ये श्रेष्ठ समजला जाणारा चिकित्सा स्थान, चरकस्तु चिकित्सते जे विधान केलेले जातो तो चिकित्सा स्थान। 30 अध्यायांनी युक्त हा यामध्ये काय सांगितलेलं आहे, अनेक रोगांचे संपूर्ण निदान पंच आणि प्रकारानुरूप चिकित्सा यामध्ये समाविष्ट केलेली आहे। रोग कसा उत्पन्न होतो, दोषाची विषम अवस्था जेव्हा उत्पन्न होते तेव्हा रोग उत्पन्न होतो। त्यांना सामान्य असतात, त्यांच्यासाठी आपल्याला अनेक चिकित्सा उपक्रम करावे लागतात। त्यातीलच एक म्हणजे पंचकर्म। यासाठी लागणाऱ्या कल्पांचा जो ज्यामध्ये वर्णन केलेला आहे तो कल्पस्थान आणि याच पंचकर्मांचा जर प्रयोग योग्य प्रकारे झाला नाही तर अयोग, अतियोग, मिथ्यायोग, वियोग यासारख्या अनेक उपद्रव निर्माण होतात। त्यांच्या निवारणासाठी आपल्याला सिद्धिस्थानामध्ये वर्णन आढळते। आणि मग म्हणावंसं वाटतं, यदि हस्ते तद अन्यत्र, यदि हस्ते तद अन्यत्र, यन्नि हस्ति न क्वचित्। तर
ज्यावेळी युरोपसारख्या राष्ट्रांमध्ये मानवी शरीराच्या रचनेबद्दल शंका आणि अनुशंका चालू होत्या, तेव्हा चरकांनी मानवी अस्थिंची संख्या 360, नेत्ररोगांची 96 संख्या, वात, पित्त, कफ आणि गर्भाचा विकास याविषयी प्रभावी वर्णन केले. सोने, चांदी इत्यादी धातूंचा भस्मांचा उल्लेख आणि त्यांचा उपयोगितेचा उल्लेख त्यांनी केला. 2019 मध्ये जी कोरोना महामारी झाली आणि त्यामध्ये लॉकडाऊन ही संकल्पना जी उदयास आली, त्याची कल्पना जनपद ध्वंस यापूर्वीच चरकांनी खूप वर्षापूर्वी करून ठेवलेली आहे. चिकित्सा आणि स्वास्थ्य याचा संबंध सांगताना चरक म्हणतात, ज्या रोग्याच्या शरीराची जे आपण व्यवस्थित परीक्षण करू शकलो नाही तर आपण चिकित्साही करू शकत नाही. त्यामुळे चिकित्सा ही श्रेष्ठ का, कारण यामध्ये पूर्ण या स्थानामध्ये आपल्याला कळतं की आपण रोग्याची शरीराची पूर्ण आपण अभ्यास करायला पाहिजे आणि त्यानुसार चिकित्सा करायला पाहिजे. म्हणून चरकांची चिकित्सा ही श्रेष्ठ आहे. आणि शेवटी मला जाता इतकंच म्हणावं असं वाटतं, ज्ञानाचा झरा कधी न आटावा, ज्ञानाचा झरा कधी न आटावा. आयुर्वेदासाठी चरकांचा पुन्हा एकदा जन्म व्हावा, आयुर्वेदासाठी चरकांचा पुन्हा एकदा जन्म व्हावा. Hello, good afternoon everyone. Myself Sanket Gore, and today my topic for this elocution competition will be Vyadi Shamatva, Suvarna Prashar and modern vaccination. So today we live in a world which is moving at a brisk pace. Infrastructure development, medical field development, space research, everything is in human reach. But we also see that there is an increase in the diseases like lifestyle disorders, like diabetes, hypertension. So the main question arises is why that there is an increase in the diseases in today's time. So the main reason for this is the low immunity levels in all the young generations. So for this, Charak has defined as Vyadi Shamatva. What is Vyadi Shamatva? Vyadi Shamatva we can correlate it to immunity. Charak has defined that Vyadi Shamatva is the ability of a person's body to resist the disease, and it also means that if there is any attack of pathogens on the body will resist it and the disease will not occur. Now, how we can define Vyadi Shamatva in Ayurvedic terms? The Vyadi Shamatva can be an accumulation of two things, that is Oja and Dhatu Bala. So, what is Oj? Oj is the essence of all 7 Dhatus starting from Rasa to Shukra. And the Dhatu Bala we can describe it in 3 types, which is as Sahaj Bal, Kalaj Bal and Yuktikrut Bal. So Sahaj Bal is the bal which everyone gets at the time of fertilization. So we cannot alter that. The Kalaj Bal changes with seasonal variation. Like if we are in the Visakha Kal, the bal will be more, and if we are in the Adan Kal, the bal will be less. That is in Grishma Rutu and Hemant Rutu. So the only option with us is the change in Yuktikrut Bal. For that, Acharyas have mentioned the Suvarna Prashar. So why Suvarna Prashar in children and not in adults? So the reason for that is that the young developing children have the nourishing dhatus. They are not fully developed. So in the developing stage, if we provide them the proper nutrition, then the dhatus will grow properly. So Suvarna Prashar was first described by Acharya Kashyap in Kashyap Samhita in Lehan Adhyay. So he explained there that administration of gold along with some medicinal herbs which can improve and enhance the properties of dhatus should be administered to the child. So Suvarna Prashar we can define in 2 types. One is Dehan, that is supplementary food, and other is a Jatan Samskar, which is done to the newborn child after birth. So they have mentioned that after the newborn baby is born, he is given honey, Yurta and Suvarna Bhasma on the first day when he is born. And for next continuous 16 years, they have advised for doing Suvarna Prashar in each Pushya Nakshatra, which comes after every 28 days, so that the baby can get the immunity. So why Pushya Nakshatra? Why not other 26 Nakshatras? It is defined that in Pushya Nakshatra, if you do anything, it enhances its property and it becomes double. So if we administer the Suvarna Prashar on the Pushya Nakshatra, the immunity will get doubled. Coming to modern vaccination. Modern vaccination means that which helps in eradicating diseases from society and increases the general immunity. Vaccination means introducing immunity or antibodies in our body such that if we get affected by any disease,
the disease effect becomes less. So it has helped the world in generally increasing the general immunity in the society, because the diseases like deadly diseases like smallpox have been eradicated from India since 1986, and we have an excellent control over the lethal diseases like polio. But there is a catch in this. We have seen that in European countries, there the people are adamant to introduce foreign bodies in their body, because some researchers have shown that vaccination in early childhood age leads to autism and mental retardation. However, we cannot sideline the major benefits of vaccination, but there is a continuous growing trend. We all have heard the news of a star tennis player Novak Djokovic was not allowed to play Australian Open because he was not vaccinated with the COVID-19. Because they all know that even if one person is infected with COVID-19, he could spread to all. Because even if we are vaccinated, we are prone to diseases. The only matter of fact is that that effect of that disease will not be such that we need to be hospitalized or death can be prevented. So, in conclusion, I want to quote the thought by William Shakespeare that there is knowledge around us everywhere in our surrounding. It is just matter of fact that we are not able to apply the knowledge. We, India, a country where we have a highest number of newborn babies each minute, and we are the only country we have both knowledge of traditional knowledge of Suvarna Prashan and modern knowledge of vaccination. So if we can integrate both Suvarna Prashan and vaccination, the general society life and the immunity of persons will be increased, and we could prevent another COVID-19 happening in meantime. So in last, I would like to conclude that Suvarna Prashan will not only help in immunization, but it will also help us in immunizing the nation. Thank you so much. सगळ्यांना माझा नमस्कार. सर्वप्रथम मी आपल्या आयुर्वेदाचं दैवत धन्वंतरीच्या चरणी नतमस्तक होतो. माझ्या आद्यगुरू कॉलेजचे प्रिन्सिपल डॉक्टर गायकवाड सर यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझ्या भाषणास सुरुवात करतो. Your time start now. सर्वांनी स्पर्धेचे नियम नीट लक्षात घेऊन समोर येऊन बोलायचे आहे. यानंतरचा स्पर्धक आहे अभिनव मिश्रा. आपला टॉपिक घेऊन येत आहे व्याधी क्षमत्व, सुवर्ण प्राशन आणि आधुनिक लसीकरण. अभिनव मिश्रा. आप सभी लोगों को मेरा सादर नमस्कार. मेरा नाम अभिनव मिश्रा है और मैं आप सभी लोगों के समक्ष व्याधि क्षमत्व, सुवर्ण प्राशन और आधुनिक लसीकरण के विषय पर बोलूँगा. व्याधि क्षमत्व हमारे शरीर की वो क्षमता है जो हमें किसी भी बीमारी को होने से बचाती है, और अगर बीमारी हो भी गया तो वो उस बीमारी से लड़ने में मदद करती है. व्याधि क्षमत्व को आयुर्वेद में श्लेष, ओष और बल के नाम से भी जाना जाता है. अगर लड़ाई हमारे शरीर के अंदर हो या फिर शरीर के बाहर हो, उसे जीतने के लिए हमें बल की अत्यधिक आवश्यकता होती है. आयुर्वेद में बल को 3 तरह से बताया गया है. एक सहज बल, दूसरा कालस बल, तीसरा यत्कृत बल. सहज बल वो बल है जो हमें अपने माता पिता से उपहार मिल गया है, और वो शुद्ध आर्तव और शुद्ध सूत्र के उत्तमता पर निर्भर करता है. कालस बल जो हम अपने जीवन भर में होने वाले ऋतुचर्या में बदलाव और उसमें सीजनल वेरिएशन से प्राप्त करते हैं. यत्कृत बल जो हम अपनी बढ़ती उम्र के साथ अच्छी आहार, अच्छी विहार और व्यायाम के थ्रू प्राप्त करते हैं. व्याधि क्षमत्व के बारे में आयुर्वेद ने व्याधि क्षमत्व को बढ़ाने के लिए आयुर्वेद में और भी कुछ सिद्धांत दिए गए हैं. जैसे कि अगर हम आयुर्वेद के त्रय स्तंभ जो कि आहार, निद्रा और ब्रह्मचर्य उनका पालन करें, आयुर्वेद में दिए गए दिनचर्या, ऋतुचर्या, सद्गुण उनका पालन करें, आयुर्वेद में दिए गए रसायन, बलवर्धक रसायन, अग्निदीपन रसायन, इन सब का पालन करें. इसके साथ ही इसमें योग का भी महत्वपूर्ण योगदान है.
यूनेस्को अपने बाल विकास योजना के तहत ये मानता है कि प्रारंभिक बाल जो उम्र होता है वो व्याधि क्षमता बढ़ाने के लिए सबसे उत्तम माना गया है, क्योंकि वो उम्र प्रारंभिक बाल विकास वाला उम्र जो है वो ना ही बहुत तेजी से दिमाग को विकसित करने का समय है, जबकि उसके अलावा उसमें हमारे पास व्याधि क्षमता बढ़ाने की सबसे अच्छी समय बताई गई है। इसके लिए व्याधि क्षमता बढ़ाने के लिए आयुर्वेद ने हमें सुनहरा उपहार दिया है, जिसको हम स्वर्ण प्राशन के नाम से जानते हैं। स्वर्ण प्राशन के बारे में काश्यप संहिता में लिखा गया है कि स्वर्ण प्राशन के प्रयोग से न ही सिर्फ व्याधि क्षमताओं का विकास होता है, बल्कि उसके साथ साथ मेधावर्धन, अग्निवर्धन, आयुष्यवर्धन और वृक्ष गुण भी रखता है। स्वर्ण प्राशन हजारों साल पुरानी संस्कार है जो हम शिशु के जाग कर्म संस्कार के तहत देते हैं। आयुर्वेद में लिखा गया है कि शिशु जन्म के बाद अगर हम उसे स्वर्ण का लेहन कराएं तो उससे स्वर्ण प्राशन आजकल के दिनों में कुछ वैद्य, आधुनिक वैद्य स्वर्ण सिद्ध जल के माध्यम से उसमें कुछ द्रव्य मिला के बच्चे को ड्रॉप के फॉर्म में देते हैं, जिससे उनकी व्याधि क्षमता और अधिक बढ़ती है। स्वर्ण प्राशन के बारे में एक और चीज बताई गई है कि स्वर्ण प्राशन के बारे में एक और चीज बताई गई है जो वृद्ध वैद्य परंपरा है, उसके हिसाब से द्वारा चलाई गई आधुनिक लसीकरण योजना का ही लाभ लेते हैं। आधुनिक लसीकरण योजना खराब नहीं है, उसकी भी अपनी अच्छाइयाँ हैं, लेकिन आधुनिक लसीकरण के तहत हम संक्रामक और आगंतुक व्याधियों जैसी ही व्याधियों से अपने व्याधि क्षमता को बढ़ा सकते हैं। लेकिन अगर हमने स्वर्ण प्राशन के तहत अपने व्याधि क्षमता को बढ़ाया तो उससे हम आगंतुक और संक्रामक बीमारियों के साथ साथ देशज, कालज, विषज ऐसी भी व्याधियों से लड़ने की ताकत प्राप्त कर सकते हैं। अगर स्वर्ण प्राशन की बात करा जाए तो लोगों को इसके बारे में जागरूक करने के लिए सरकार को अपनी योजना बनानी चाहिए, जिससे वो वैक्सीनेशन के साथ साथ स्वर्ण प्राशन की भी एप्लीकेशन बच्चों को दिया जा सके। स्वर्ण प्राशन हर कोई अफोर्ड नहीं कर सकता है, इसके लिए वो वैक्सीन सरकारी वैक्सीन पे डिपेंड करता है। अगर एक बात समझा जाए, जब हमारे देश में पोलियो की महामारी फैली हुई थी तो उस समय अमिताभ बच्चन जी ने एक ऐड किया जिसके थ्रू उन्होंने बताया कि हाँ, पोलियो से हम बचाव कर सकते हैं। अभी इस स्टेज पे हम पहुंच चुके हैं कि हमारे देश से पोलियो कम्प्लीटली इरेडिकेट होने की स्टेज पे आ चुका है। अगर वैसे ही हम देखें तो अगर आलिया भट्ट अपने शिशु के लिए बोले कि मैं इसके लिए स्वर्ण प्राशन का उपयोग करने वाली हूँ, तो जितनी भी माताएं हैं वो इसके बारे में जागरूक होंगी और अपने बच्चे को स्वर्ण प्राशन के बारे में तो फीडबॅक फॉर्म तुम्ही लंच ब्रेकच्या आधी भरून तिकडे फीडबॅक फॉर्म ठेवण्यासाठी एक बॉक्स आहे, त्याच्यामध्ये प्लीज जाताना सगळ्यांनी फीडबॅक फॉर्म भरून त्या बॉक्समध्ये सबमिट करायचं। थँक्यू। चेतना मुदोळकर. Myself, Chetna Mudhorkar, final year student, standing before you for the education competition on topic शास्त्रोक्त पंचकर्म व स्पा therapy, साम्य की विभिन्नता। Panchakarma therapy is mainly disease removing substances causing moto behind that, and spa therapy is just for relaxation and rejuvenation therapy. Whereas Panchakarma means 5 therapies like Vamana, Virechana, Raktamokshana, Nasya and Basti. And it starts from Pradhana Karma, Purva Karma, Pradhana Karma and Paschata Karma, in which Purva Karma, Svedana, Snehana therapies are given, and in Pradhana Karma, Vamana, Basti, Virechana is given, and in Paschata Karma, Pathya, do's and don'ts list, like Pathya, Apatya list is given. Diet regime, proper diet regime is given. Spa therapy means sanus per aquam, in which means sanus means health through water or by water. For example, in a hot tub, and it's also the aspect of balanotherapy, in which earth elements like mud, etc. are used for the treatment purpose. In Panchakarma, healthy person also can take treatment according to the Ritu and Kala. For example, Vamana in Vasanta Ritu and Virechana in Sharad Ritu, etc. Whereas no specification is needed for spa therapy. It is mainly a luxury
thing to do nowadays. And spa therapy is also the thing of artistic way to beautify ourselves in materialistic way. Whereas Panchakarma follows proper formulated medicines treatment where proper medicines according to the Koshta, Agni, Rutu, Kala is given to the patient, whereas no such entities are followed in spa therapy. Spa therapy is also the old form of treatment with Panchakarma also, but Panchakarma follows a proper rules and regulation, do's and don'ts while doing the treatment and post-treatment also. Whereas spa therapy don't need any specification for that. And spa therapy is more for relaxation, rejuvenation therapy, and Panchakarma is medicine oriented thing where massages and oils are used in both the therapy, but difference is we use some medicines oriented to that particular patient only, like only Mahanarayan tail or something. Whereas it's spa therapy, there are different kinds of aromatic things are used which just calm down your mental things and physical stresses. It doesn't cure you from the long-lasting diseases which is affecting you people. So there is a lot of differences between Panchakarma and spa therapy, but there is some similarity also, like Abhyanga, Udavartana, Hastapada Abhyanga is really relatively more related with massages, body scrubs, manicures and pedicures in spa therapy respectively. So there is not also totally not differentiated, but similarities are also there. But as an Ayurveda student, Panchakarma treatment we should follow. As a we are healthy also, we can take, as I said earlier, for the healthy person, proper Rutu and Kala we should use as a Panchakarma treatment. मी आकाश मोरे थर्ड इयरचा स्टुडंट आहे. मी आज तुमच्या पुढे टॉपिक करतोय व्याधिशमत्व, स्वर्णप्राशन आणि आधुनिक लसीकरणाचा. तर आपण जर का विचार केला की व्याधिशमत्वाची आपल्याला काहून गरज पडते, जसं आपलं जे आपण आता कोरोनाच्या ह्याच्यातून आपण बाहेर आलो तेव्हा आपण बघितलं की आपण भरपूर काही चूर्ण वगैरे अशा सगळ्या गोष्टी आपण चालू केल्या आहेत खायला. अश्वगंधा आदी चूर्ण वगैरे आपण जे चालू केले ते खायला, त्याच्यामुळे आपली इम्युनिटी ही फार बूस्ट झाली. त्याच्या मागचं कारण म्हणजे मी एकदा त्याच्यामध्ये जे द्रव्य वापरले जातात त्याच्यामध्येच एक स्वर्णद्रव्य पण असतो, स्वर्णभस्म पण असतात त्याच्यामध्ये. आणि स्वर्णभस्मामुळे आपले जी शरीरातली जी हे असते मेटाबॉलिझम असते ते वाढण्यासाठी आपल्याला ते मदत करतात. आणि त्यानंतर आपण स्वर्णप्राशनबद्दल बोलायला गेलं तर स्वर्णप्राशन हे आपण छोट्या लेकरांना देतो. मोस्टली 6 महिन्यापर्यंत आपण स्वर्णप्राशन देतो. त्याच्याने काय होतं की जे आपलं बुद्धी, धी आणि स्मृती असते, जे बाळांमध्ये जे डेव्हलपमेंट स्टेज असतात पहिल्या 6 महिन्याचं, त्याच्यामध्ये ती वाढून जाते. आणि स्वर्ण हे बाळाचं जे GI ट्रॅक असतात त्याच्यामध्ये ते इझिली ऑब्झर्व होऊन त्याचं मेटाबॉलिझमसाठी खूप मदत करतं, म्हणून आपण स्वर्णभस्म देतो. आता ह्याची देण्याची विधी आपली अशी आहे की बाळाचं जे मुख असतं ते आपल्याला ईच डायरेक्शनमध्ये करून त्याला स्वर्णाला आपल्याला स्टोनला घासायला लागतं व्यवस्थित, आणि त्याला थोडं पाणी टाकून त्याच्यामध्ये घृत वगैरे टाकून आपण ते बनवू शकतो. आणि आता वॅक्सिन्सबद्दल मला बोलू इच्छितो मी की वॅक्सिन्स हे भरपूर टाईपचे असतात. आपल्याकडे लाईव्ह वॅक्सिन्स असतात, किल्ड वॅक्सिन असतात. पण वॅक्सिनची मेन गरज काय आहे? वॅक्सिन जी असतं ते आपल्या इम्युनोबायोलॉजिकल असतं, ज्याच्यामुळे आपलं जे अँटीबॉडीज असतात ते सिक्रेट होऊन आपलं प्रोटेक्शनचं काम करतं. तर वॅक्सिनचं मेन दुसरं पॉईंट काय असतं, वॅक्सिन्स हे आपल्याला ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी पण मदत करते. म्हणजे कोणता आपल्याला रोग वगैरे लागत नाही लवकर. तसंच आपल्या आयुर्वेदामध्ये पण आपण सांगितलेलं आहे की स्वास्थ्य रक्षण, अधुरस्य विकार प्रशमनस्य.
की आयुर्वेदाचा हा मेन उद्देशच आहे की आपण चांगलं राहायला पाहिजे आणि आपलं लॉन्जिटिव्हिटीसाठी आपलं जीवन ते वाढवण्यासाठी आपण जे प्रयास करतो ते आयुर्वेदातून करतो. तर स्वर्ण भस्म वगैरे आपण जेव्हा वापरतो तर त्याच्यामुळे आपलं जे दैनंदिन जे आपलं जीवनातले हे